कुठे होता? सांगितलं ना मी ऑफिसमध्येच होतो, काम करत होतो. काल रात्री मी तुमच्या ऑफिसमध्ये फोन लावला. असावाई, तू माझी काळजी करू नकोस. स्वतःकडे लक्ष दे, स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दे. सांभाळून काम कर. येतो मी. हे बघ शारदा, मी तुला आधीच सांगितलं होतं त्या माणसावर विश्वास ठेवू नकोस म्हणून. अगं तो माणूस कसा आहे हे साऱ्या जगाला माहिती आहे. कोणाविषयी बोलतेस तू? शारदा प्लीज, हर्षवर्धन भोसले बद्दल बोलतीये मी. हे बघ शारदा, विसर त्याला, विसर सगळं. आणि नवीन आयुष्याला सुरुवात कर. ह्यातच तुझं भलंय. तू असं कर ना, तू वहिनीला घेऊन जा, ते बरं पडेल ना. असे कसे हो तुम्ही? तुम्हाला ना कशातच इंटरेस्ट नाही, ना बायकोच्या कपड्यात, ना तिच्या दागिन्यात, ना तिच्या बरोबर फिरायला जाणं. ते काही नाही, तुम्हाला यावंच लागेल. प्लीज माझं ऐकून घे ना. मला काही माहित नाही, तुम्हाला यावं लागेल. मीनाक्षी, काय म्हणाले डॉक्टर? कधी मिळणार डिस्चार्ज? उद्यापर्यंत मिळेल. गुड. काळजी घे. मी निघतो आता ऑफिसला. संध्याकाळी येईन परत. बरं. आलेच मी. तुमच्यामुळे आधीच तिने खूप त्रास सहन केलाय. तर प्लीज आता तिला माफ करा आणि पुन्हा तिला भेटायला इथे येऊ नका. हे सगळं मला सांगणाऱ्या तुम्ही कोण? मी मैत्रीण आहे तिची. आणि आधी प्रेमाचं नाटक करून तिला फसवलं आणि आता जखमेवर मीठ चोळायला आला. एक मिनिट. तुम्हाला या विषयाबद्दल काही ठाऊक नाहीये आणि एखाद्या विषयाची माहिती नसताना त्यावर न बोललेलंच बरं असतं. मला सगळं ठाऊक आहे. तू काल काय म्हणत होतास? कशाबद्दल? अरे ते डॉक्टर म्हणत होते ना की माझ्या स्मृती भविष्यातलं मला आठवेल. पण तसं झालं तर तू मला नाही ना विसरणार? अगं काहीतरीच काय बोलतेस? कसं शक्य आहे ते? का? आता त्या नेहाला नाही का विसरलास, तसं मलाही विसरू शकतोस. तिची गोष्ट वेगळी आहे प्रियंका. तू खूप सुंदर आहेस. एवढा वेळ लावलास इतकंसं बोलायला? ड्रिंक घेतोस ना? हो. आलेच. कार्तिक, ते आता अशा स्टेजला आहेत ना की या प्रोजेक्टमधनं त्या अर्धवट बाहेर पडूच शकत नाहीत. एक तर या जमिनीवरती आपलं प्रोजेक्ट तरी होईल, नाही तर ती जमीन त्यांच्या ताब्यातून जाईल. शारदा राजे आता पूर्णपणे या प्रोजेक्टमध्ये अडकलेले आहेत. हा बोल सावरीताई. कशी आहेस तू? मी ठीक आहे. अगं तुला एक आमंत्रण द्यायला फोन केला होता. आधीचं लग्न ठरलं 28 सप्टेंबरला. अरे वा, हे तर खूपच छान झालं. चला आता त्याचं आयुष्य मार्गी लागेल. थोडीशी प्यायलो, जेवलो पण ना, जेवलो पण. खूप उशीर झालाय प्रियंका. मी निघतो आता. का? कंटाळ आलाय माझं? नाही नाही अगं, तसं नाही ग. तू मला सांग, तू आता परत कधी येशील? बोलवलंस की. कधी बोलाव कधी ये. कारण काय आहे ना प्रियंका, आता मला तुझ्या हातचा स्वयंपाक खाण्याची चटक लागली आहे. बरं, खूप उशीर झालाय, मी निघतो. बाय. बाय.